मित्रांनो मी बाहेर आलो आहे आणि माझे सगळे फ्रेंड्स बाहेर बसले आहेत बाकी बघू शकता. हा आमचा भाऊ एकच धर्म सर्व धर्म सगळे सगळे आपले बारक्याचा बैल काय काय धावतात काय ते. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझा आज विचार चाललेला, मी सकाळी जेव्हा निघून कामावरती जातो तर माझं जी जर्नी असते सकाळी उठून जी घाई गडबड वगैरे असते ते मला शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. माझा दिवसभराची जर्नी शेअर करायची होती, पण काही कारणांमुळे मला शॉपमधल्या व्हिडिओज घेता नाही आल्या, त्याच्यामुळे मी तो पूर्ण व्हिडिओ करू शकलो नाही. म्हणून मी आत्ताच जस्ट आज थोडा मला घरामध्ये यायला थोडा वेळ झाला, उशीर झाला. बघितलं बाहेर येऊन तर मित्र BGMI खेळत होते. त्यांना म्हटलं जरा जातो, फ्रेश होतो आणि येतो. तर आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि जस्ट व्हिडिओ करायला घेतला आहे. तर चला तर बघूयात मित्र आहेत की खेळून गेलेत घरी प्रत्येकाच्या, कारण की ऑलरेडी मला लेट झाला आहे, 11 वाजले आहेत. चला तर मग बघूया आहेत का. जर असतील तर त्यांना घेऊन जरा फिरायला म्हणजे थोडंसं वॉकिंग करायला जायचा विचार चालला आहे. बघूयात. हे चल येतोस मी बाहेर आलो आहे आणि माझे सगळे फ्रेंड्स बाहेर बसले आहेत बाकी बघू शकता. तुला मागाशी जामग्यात काय काय मिळतं रात्रीचं वाघ दिसले का सिंह दिसले नाग्या नाग कुठे होता तुमच्या मला चालणार नाही तुम्हाला. आणि बाईकच्या खाली गेलं तर जावणार कसा निकल का बोलते तुम्ही माझ्याकडे मी तुम्हाला बैल दाखवतो. बैल काय हिचं पण आहे त्या बारक्याचा गाडीवरती चंडूल पक्षी बसलेला पाहिजे. घाटीला सिद्ध्याचा बैल दाखवूया का भडगावातल्या म्हणजे बैठला असेल तर हिचं आहे आपल्या इथं सिद्ध्याची काय की भडगावात आपली चाक्याची सीमा सोडलीस की आता काढू गाडीची जाऊया बघा. कॉल करतो त्याला आता जाऊया काय मारतील घरात ह्याच्या मारतील ना तुडवतील ना. तू बैल बघा एकटाच जाते पप्पा पण बैलकडे प्रेमी आहे. तुझं आवडतं बैल कोणतं? द्वादश विंद केसरी तर मित्रांनो, तो जो आमचा छोटा मित्र आहे त्याची सुट्टी संपली आणि तो त्याच्या गावी जाणार आहे. पण हे जे आमचे मित्र आहे ते त्याला बोलतात तू गावी नको जाऊ, आम्ही तुला इकडे फिरायला नेऊ तिकडे फिरायला नेऊ असं बोलून त्याला त्याची खेचायला बघतायत. लहान पोरगा आहे म्हणून त्याची कॉमेडी करतात ते सगळे. हे करत बसतात बकासूर. हा आमचा भाऊ एकच धर्म सर्व धर्म सगळे सगळे आपले. आम्ही ह्यांच्यात नाही ह्यांचा बारक्याचा बैल ह्यांचाच शिकायचा बैल काय काय धावतात काय ते. काय बोलतोय 3 दिवस राहिले कुठं काय सांगतेस 3 दिवस? अरे महाबळेश्वरला राहिले. हा मग मला चला बा आपण पण जाऊयात काय महाबळेश्वरला, विला बुक करून. कुठला डबल नाही किती साली मधून नेला नाही कोणाचा आहे तो? किती साली मधून नेला तुमच्या मंगळवारी जाऊयात काय? खराम कदम काय रे किती साली आहे माझ्या तो पालवाला तो जाऊ दे. हा नोल किती साली? ए मी काय बोलतोय, पुढच्या मंगळवारी जायचं काय? पुढच्या मंगळवारी जाऊयात मग. जाऊया ठीक चालेल. तर मित्रांनो, हे प्लॅन करतायत. आंबायामध्ये एक फार्म हाऊस आहे, तिथं स्विमिंग पूल वगैरे आहे. तर यांचा असा विषय चालला की तिथे जाऊन आपण जरा एन्जॉयमेंट करायची म्हणून प्लॅन तर करतायत. बघूया सक्सेसफुल होईल की नाही. बघूया आता मंगळवारी आपली सुट्टी आहे तेव्हा तेव्हा बघू. जायचं जर फिक्स झालं तर जाऊ, नाही तर काय मग आपलं जायचं का क्रिकेट खेळायला. राज ठाकरेंचा विचार करणार कोण?
बघ, शिवसेनेमध्ये काय नाही. हे याला काय पण पकवत बसलेत उगाच. याला साथ दिलीच पाहिजे. पाहुणा आलाय म्हणून पाहुण्याला मग आपल्या मराठीच्या भाषेसाठी प्रतीक गाड. कुठे आहे का? मित्रांनो, मित्रांसोबत गप्पा मारून मारून कधी 12 वाजले कळालंच नाही. तर आता झोप सुद्धा यायला लागले. आता मित्रांना करतो टाटा बाय बाय आणि घरी जातो आणि झोपायची तयारी करतो. चला रे टिनू, जातो मी झोपायला. चला तर मग गाईज मी चाललो आता घरी. खूप झोप यायला लागले. आपल्याला व्हिडिओसुद्धा एडिट करायचे आहे. परत सकाळी लवकर उठून कामाला सुद्धा जायचं आहे. एकतर आमच्या शॉपमध्ये एक रूल आहे, जो सगळ्यांच्या पेक्षा लेट येतो तो रात्री शेवटपर्यंत थांबतो चावी घ्यायला. आणि रात्री थांबायचं म्हणजे डोक्याला ताप, कारण की नेमकं आमचं शॉप क्लोज करायचा टायमिंग आहे ॲक्च्युली 9चा, 8:30 ते 9. 8:30 ते 9च्या दरम्यान आम्ही क्लोजिंग करायला घेतो. पण त्याच नेमक्या टाईमला कोण ना कोणतरी कस्टमर टपकत असतो म्हणजे येत असतो. आता आम्ही एवढं दिवसभर बसून असतो, दिवसभरामध्ये एक दोन असे कस्टमर येतात. पण ते सुद्धा काही चौकशी करून जातात, तर एका दुसरा क्लोज होतो. पण जेव्हा आम्ही शॉप क्लोज करायला घेतो तेव्हा नेमकं कस्टमर वॉकिंग चालू होते. आणि जो सकाळी लेट आलेला असतो त्याची तर मजा असते, कारण की त्याला जोपर्यंत कस्टमर आहे तोपर्यंत थांबावं लागतं चावी घेऊन जाण्यासाठी. आणि त्यांनी चावी घेऊन जायची आणि सकाळी 10 वाजायच्या आतमध्ये येऊन शॉप ओपन करायला लागतो. असा आमच्या शॉपमध्ये एक रूल आहे. त्याच्यामुळे मी आज ठरवते जरा लवकर झोपतो. लवकर कसला आता वाजलेत शेवटीला 12च, तरी पण बघूया सकाळी लवकर उठायला होतं आहे का ते. जर माझं तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि माझा गोळेबंधू हा यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि मित्रांनो, मला अजून एक गोष्ट शेअर करायची आहे. मी मोबाईल शॉपमध्ये विवोचा VBA म्हणून वर्क करतो. तर माझा एक नवीन जे काही विवोचे मोबाईल लॉन्च होतात तर त्यांची मी ऑफर किंवा त्यांचे फीचर्स शेअर करतो. त्यासाठी एक माझा वेगळा इंस्टाचा अकाउंट आहे, विवो VBA म्हणून, विवो दीपराज म्हणून माझा अकाउंट आहे. त्या अकाउंटची सुद्धा मी लिंक शेअर करणार आहे. त्या अकाउंटलासुद्धा माझ्या फॉलो करा. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन मॉडेलची माहिती आणि सोबतच ऑफरसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. चला, गुड नाईट. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.